नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा. आज आपण बघणार आहोत मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पोलीस भरती 2024मध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य शासन. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला असतो. प्रश्न क्रमांक 2. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढलेले आहे. प्रश्न क्रमांक 3. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. हिमालयाची सावली हे कानटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? हिमालयाची सावली हे कानटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे. हिमालयाची सावली हे कानटकर लिखित नाटक महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 5. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर ध्यानचंद रत्न खेल अवॉर्ड. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूरमध्ये. महाराष्ट्रात नागपूरमध्ये पशु व मत्स्य विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 7. सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहे? नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ग दि माडगूळकर हे नाच रे मोरा या कवितेचे कवी आहे. प्रश्न क्रमांक 9. घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भास्करराव जाधव यांचे आहे. पुस्तक घराचे पुरोहित हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगावर होतो? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगावर होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मगिरी. महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम हा ब्रह्मगिरी या डोंगरावर होत असतो. प्रश्न क्रमांक 11. गोदावरी नदीची उपनदी मांजरा ही कुठे उगम पावते? गोदावरी नदीची उपनदी मांजरा ही कुठे उगम पावते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बालाघाट डोंगर. गोदावरी नदीची उपनदी मांजरा ही बालाघाट डोंगर रांगामध्ये उगम पावते. प्रश्न क्रमांक 12. बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूची संख्या किती असते? बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूची संख्या किती असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 5 खेळाडूंची संख्या असते एका बाजूला. प्रश्न क्रमांक 13. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 रायफल शूटिंग. रुद्राक्ष पाटील हा रायफल शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14.
इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लिओन या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा टिंबटिंब शहरात होणार आहे. 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा टिंबटिंब शहरात होणार आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस. 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा ही पॅरिसमध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी काँग्रेसचे अध्यक्ष कोण नव्हते? खालीलपैकी काँग्रेसचे अध्यक्ष कोण नव्हते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते. बाकी तिन्ही अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 17 राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वात प्रथम कधी गायले होते? राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वात प्रथम कधी गायले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1911 मध्ये राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वात प्रथम गायले गेले आहे. प्रश्न क्रमांक 18 संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 23 फेब्रुवारी 1876 मध्ये संत गाडगे बाबा यांचा जन्मदिवस झाला. प्रश्न क्रमांक 19 मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मराठवाड्यामध्ये. मांजरा पठार हे मराठवाड्यामध्ये या भागात आहे. प्रश्न क्रमांक 20 बॉक्साईट या धातुकापासून टिंबटिंब हे खनिज निष्कर्षित केले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 21 H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 स्वाईन फ्लू. H1N1 हा विषाणू स्वाईन फ्लूच्या रोगाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22 लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष टिंबटिंब असतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लोकसभेचे सभापती. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष लोकसभेचे सभापती असतात. प्रश्न क्रमांक 23 टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित नेहरू. पंडित नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 24 कोणता तालुका गोंदिया जिल्ह्यात नाही? कोणता तालुका गोंदिया जिल्ह्यात नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 तुमसर हा तालुका गोंदिया जिल्ह्यात नाही. प्रश्न क्रमांक 25 रायपूर हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? रायपूर ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्य. रायपूर राज्याची राजधानी ही छत्तीसगड आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे? जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी रशिया. जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण हे रशिया या देशात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी वाराणसी येथे. नेक्स्ट प्रश्न आहे युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 2 वर्ष. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला 2 वर्ष पूर्ण झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापित करण्यात येणार आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विशाखापट्टणममध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रीय उत्पादन शुल्क दिन कधी साजरा करण्यात येतो? केंद्रीय उत्पादन शुल्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 24 फेब्रुवारी रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट प्रश्न आहे शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए तोरणागड. शिवरायांनी सर्वात प्रथम तोरणागड हा किल्ला जिंकलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहात कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचे सत्याग्रह केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1853 मध्ये बॉम्बे ठाणे रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अनलॉकचे डिजिटल आणि डिजिटलचे अनलॉक कोणती प्रणाली करते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मोडेम. हे अनलॉकचे डिजिटल आणि डिजिटलचे अनलॉक प्रणाली मोडेम करत असते. नेक्स्ट प्रश्न आहे भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार टिंबटिंबला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कायदेमंडळ. भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार कायदेमंडळाला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 238. राज्यसभेमध्ये 238 सदस्य निवडून येतात. नेक्स्ट प्रश्न आहे पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राज्यसूची. राज्यसूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे नांदूर मध्यमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? नांदूर मध्यमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गोदावरी या नदीवर नांदूर मध्यमेश्वर धरण हे स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मेजर हुसेन यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडली होती? मेजर हुसेन यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडलेली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मंगल पांडे यांनी गोळी झाडलेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे संगम रबर हा रूपांतरित खडक टिंबटिंब खडकापासून तयार होतो. संगम रबर हा रूपांतरित खडक टिंबटिंब खडकापासून तयार होतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी चुनखडीपासून तयार होतो. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राजस्थान. भारतामध्ये राजस्थानमध्ये वनक्षेत्र सर्वात कमी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सरोजिनी नायडू हे भारतातील पहिली महिला राज्यपाल होतात. नेक्स्ट प्रश्न आहे पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. भारतात 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी लॉर्ड डलहौसी यांनी 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे झाशीचा राजा गंगाधर यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? झाशीचा राजा गंगाधर यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी
दामोदरराव. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक तत्व कोणाकडे जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याकडे. नेक्स्ट प्रश्न आहे छोटा नागपूर पठार हे खालीलपैकी कोणत्या पठाराचा एक भाग आहे? छोटा नागपूर पठार हे खालीलपैकी कोणत्या पठाराचा एक भाग आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी दख्खनचा पठार. छोटा नागपूर पठार हे दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन खालीलपैकी कोठे आहे? प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन खालीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भिलाईमध्ये. प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन हे भिलाईमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे चंबळ, बेटवा, सिंध या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? चंबळ, बेटवा, सिंध या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी यमुना या नदीच्या उपनद्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे पु ल देशपांडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? पु ल देशपांडे यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही. बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली हे दोन्ही पुस्तक पु ल देशपांडे यांचे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे संस्कृतमध्ये महायान याचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी उत्तम मोहन. संस्कृतमध्ये महायान याचा अर्थ उत्तम मोहन हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या वेदामध्ये गायन केले जातात? कोणत्या वेदामध्ये गायन केले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सामवेदमध्ये गायन केले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सिंधुदुर्ग. हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे 2011च्या जनगणनेनुसार. नेक्स्ट प्रश्न आहे कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली? कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1895मध्ये राव बहादूर ही पदवी देण्यात आलेली आहे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना. नेक्स्ट प्रश्न आहे भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए संगमनेरमध्ये. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण संगमनेर या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जैनच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैनच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आगमसूत्र. जैनच्या पवित्र ग्रंथाला आगमसूत्र असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे दुसरे इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब ठिकाणी झाले आहे. दुसरे इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब येथे झालेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आसाई. दुसरे इंग्रज मराठा युद्ध आसाई या ठिकाणी झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 प्लासीची लढाई. प्लासीची लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे
पुण्याजवळ हिंगणे हे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? पुण्याजवळ हिंगणे हे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रम सुरू केलेले आहे. हिंगणे पुण्याजवळ येथे. नेक्स्ट प्रश्न आहे, श्रावणबेळगोळ हा तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? श्रावणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विधिगिरी या पर्वतावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 निकोबार. इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, परभणी क्रांती काय आहे? परभणी क्रांती काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भेंडीचा एक प्रकार आहे परभणी क्रांती. नेक्स्ट प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील पीक कोणते? रायगड जिल्ह्यातील पीक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भात हे रायगड जिल्ह्यातील पीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कर्कवृत्त टिंबटिंब या राज्यातून जात नाही. कर्कवृत्त टिंबटिंब या राज्यातून जात नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यातून जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी 1848 ते 1856 या दरम्यान राज्य खालसा केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कचनेरमध्ये आणि ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थवेद या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीत कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधू नदी. हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे आणि ती पाकिस्तानमध्ये आहे मित्रांनो हडप्पा संस्कृती. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्र NLU मध्ये कुठे आहे? राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वाई. सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो वाई. तिथे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्याची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 78. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 78 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधान परिषद असते. नेक्स्ट प्रश्न आहे, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1829 मध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदा पास झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा अधिकारी. जिल्हा अधिकारी हा गटात बसणारा शब्द नाही आहे. आमदार, खासदार, मंत्री हे तिन्ही पण मंत्रिमंडळाचे हे असतात मित्रांनो, आणि जिल्हा अधिकारी हा एक अधिकारी असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होतो? ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 SMPT. मित्रांनो, तुम्हाला याचा फुल फॉर्म माहीत असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे, 13वी वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 13वी वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विजय केळकर हे 13वी वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंबवी घटना दुरुस्ती मुख्यतो पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. टिंबटिंबवी घटना दुरुस्ती मुख्यतो पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 73वी. 73वी घटना दुरुस्ती मुख्यतो पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा फुले यांचा जन्म टिंबटिंब ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म टिंबटिंब ठिकाणी झाला. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा या जिल्ह्यामध्ये. महात्मा फुले यांचा जन्म सातारा या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सुरत. काँग्रेसमध्ये फूट सुरत या अधिवेशनात पडलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1931 दुसरी गोलमेज परिषद भरलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दाजीपुरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? दाजीपुरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राधानगरी. दाजीपुरा अभयारण्य हे राधानगरी या तालुक्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामध्ये. कस्तुरी मांजर महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते. नेक्स्ट प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नमन. रत्नागिरी जिल्ह्यात नमन हे लोककला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका.